आज मी बनवते वडापाव आणि तो हे बिलकुल मुंबई स्टाईलमध्ये, कारण की वडापाव म्हटलं की मुंबई आणि मुंबई म्हटलं की वडापाव. मुंबईचा वडापाव खूप फेमस आहे हे सर्वांनाच माहिती आहे. आणि त्यासोबत चटणी, हिरवी मिरची, वडा सगळं काही अगदी स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे आणि बनवायचं आहे. वडापाव बनवण्यासाठी सगळ्यात पहिला मी इथं बेसनचा घोल तयार करून घेते. त्याच्यासाठी इथं मी 2 कप बेसन घेतले आणि त्याच्यात थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि 1 चिमूटभर बेकिंग सोडा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि गरजेनुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आणि थोडं पाणी घालून ह्याला चांगलं मिक्स करायचं. हे अशा प्रकारे तयार करायचं. जवळजवळ ह्याच्यामध्ये मला 2 कप पाणी लागलं. आता ह्याला थोडा वेळ साईडला ठेवूया आणि वडे बनवून घेऊया. वडे बनवण्यासाठी मी इथं बटाटे उकडून घेतलेत आणि थंड करून ह्याचे छिलून पण घेतलेत. त्यासोबत इथं कांदा, मिरची, लिंबू वगैरे बी कट करून ठेवलं आहे. आता एक गॅसवर कढई ठेवली आहे आणि आता ह्याच्यामध्ये घालायचं तेल चांगलं गरम झालं आहे आणि आता ह्याच्यामध्ये घालायचं जिरे मोहरी आता चांगली तडतडली. आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कांदा घालायचा. जवळजवळ 4 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतल्या त्या आणि 2 कांदे एकदम बारीक कापून घेतलेत. आता चांगला गोल्डन कलर येऊपर्यंत कांद्याला चांगलं भाजून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये आलं लसूणचा पेस्ट घालायचा. तुम्ही आलं लसूण चेचून घातलं तरी चालते. चांगलं असं भाजून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये हळद घालायची, मिक्स करायचं आणि जे उकडलेले बटाटे होते ते अशा प्रकारे मॅश करून ह्याच्यामध्ये घालायचे. चवीनुसार मीठ घालायचं आणि हे चांगलं अगदी मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे चांगलंसं मिक्स झालं आहे. आता ह्याला थोडा वेळ साईडला ठेवायचं आणि चांगलं थंड करून घ्यायचं. आता हे पूर्णपणे थंड झाले. आता ह्याचे असे वड्याच्या साईजचे गोळे बनवून ठेवायचे. हे बघा, हे अशा प्रकारे जवळजवळ याच्यामध्ये 15-16 वडे बनतात. तुम्ही बघू शकता. आता हे सगळे बॉल मी तयार केलेत. ही सगळी तयारी करूपर्यंत मी तेल पण ठेवलं होतं गरम करायला. तेल पण चांगलं गरम झालं आहे. आता आपण वडे फ्राय करूया. याच्यातून एक वडा घेऊन हलक्या हाताने असं प्रेस करायचं आणि बेसनवाल्या गोलमध्ये असं मिक्स करायचं आणि हाताने असे वडे तेलात टाकायचे. असं प्रेस नाही केलं तरी चालते, गोल जरी फ्राय केले तरी चालते. जेवढे तेलात येईल तेवढे टाकायचे आणि ह्याला दोन्ही बाजून परतून चांगलं तळून घ्यायचं. अशा प्रकारे सगळे वडे तळून घ्यायचे. आता सगळे वडे फ्राय झालेत आणि आता हे राहिलेले बेसन जे आहे हे बेसनचे पण असे छोटे पकोडे काढायचे. ह्याला पण चांगलं तळून घ्यायचं. आणि त्यासोबत इथं मी मिरच्या पण घेतल्यात, त्या पण चांगल्या फ्राय करून घेऊया. मिरच्या पण फ्राय झालेत. तुम्ही बघू शकता वडे, मिरची सगळं फ्राय झालेलं आहे. आणि हे जे छोटे पकोडे आहेत ह्याच्यापासून आता आपल्याला चटणी बनवायची आहे. त्याच्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतले. ह्याच्यामध्ये हे बारीकसे असे पकोडे तोडून घालायचे आणि लसणाच्या 2 कळ्या घालायच्या. स्वादानुसार मीठ घालायचं, लाल तिखट घालायचं आणि हे मिक्सरला मोठं वाटून घ्यायचं. रव्यासारखं मोठं वाटून घ्यायचं, बारीक नाही करायचं. हे बघा, चटणी आता तयार आहे. आता आपण वडापाव सर्व करूया. पावाला असं मधून कट करून ह्याच्यावरती चटणी घालायची, त्याच्यावर एक वडा ठेवायचा, परत त्याच्यावर चटणी घालायची, हिरवी मिरची ठेवायची आणि अशा प्रकारे प्रेस करून वडापाव सर्व करायचा. तुम्ही बघू शकता खूप छान बनला आहे, टेस्टी बनला आहे. हा बिलकुल जसा गाड्यावर तुम्ही खाता असा बनतो, खूप टेस्टी बनतो. अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. नेक्स्ट रेसिपी कोणती बनवायची तेही मला तुम्ही सांगू शकता. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.